नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. झालं का जेवण बिवण? आमचं काय जेवण मगाशी केलंय. आता भूक नाही, सगळं काम बे मावरलंय, बसली निवांत. आणू पण दुपारी लवकरच झोपून उठली होती. 12ला तर ती झोप खाऊन उठली होती, त्यामुळे आता लवकरच झोपली. मोना झोपली. आता बापूचा, दिदाचा आणि गुडाचाच कार्यक्रम घरात चालू आहे. बापू असं करायचं, गुडा म्हणती बापू तसं काय, बापू म्हणतो गुडा तसं करायचं. आणि दिदी झोपली आईच्या मांडीवर, म्हणजे अजून जागीच आहे, खेळते ती. या तुमचं जेवण बिवण झालं का सांगा कमेंट मध्ये. आम्ही काय नाही बघा, सकाळचा थोडासा ताक होतं, ती ताक मगाशी गलास पिलून चपात्या होत्या न फरसाण्याची भाजी केली, तीच खाल्ली. काय करायचं, कुठं 17 वेळा शिळं करून करून ते भाज्या तर उन्हाळ्यानं राहायना झाल्या. त्या भाजी केली, सकाळची भाजी केली का सांच्या पत्र फसा होतोय. ते मस्त पाण्यात ठेवतोय, ह्याच्यात ठेवतोय, संध्याकाळपर्यंत कशी तर खायला राहते भाजी. भाकरी चपात्या काय असेल ते जास्त करतोय, पण भाजी तेवढीच गरम गरम करायची, खायची. कांदा चिरून ठेवलाय आताच, सुकाय म्हणजे हाडकू ठेवलाय मोठ्या परातीत अशा भाकरीच्या, आणि खोबरं चिरून ठेवलंय. फक्त आता लसूण फोडायचा राहिला, ते बी म्हणलं आताच बसून फोडावा. म्हणलं तोवर तर थोडा वेळ तर बसावा. फोनाच्याला म्हणलं फोडा येईल. मस्त इतक्या लवकर तर का झोपते बी माणूस, झोप लागते का? मस्त गावात जत्रा अजून चालू आहे. पहिल्या दिवशीच तेवढं गेलतो. बरं रोज म्हणते ती. काल बी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता, सगळीजण म्हणत होती काला नाही. आज ती आत्याची ह्यांच्या सून आलती, ती पण म्हणत होती. ती पण गेलती रात्री, तिकडे राहिली होती आमच्या चुलत सासू तिथनं गेलती. ती म्हणली का बरं तुम्ही आला नाही? काल तिकट करून यायला ही वेळ झाला, पोरं बी झोपली. परवा दिवशी 1 वाजेपर्यंत जागल्यामुळं मला पण झोप आली, त्यामुळे लगेच झोपून गेलो. आज पण काहीतरी लावण्याचा कार्यक्रम आहे, पण आज बी जायला वेळ भेटत नाही, कारण उद्याच्याला बी अजून उठून शान दुसरं काम आहे. कारण आता दिवस संपत जसं जवळ यायला लागल्यात आहे. पुन्हा कपडे धुवायच्या, ती रानात खताचा ढिगारा टाकल्यात, ती खतीच काटायचं आहे. अजून लय काम पडलंय नुसतं. ती म्हणते ती की समजा टकुरीवाल्याने झालं, या नरडीला आलं. या आता ती एक करून गोटायचंच आहे. आता फक्त खतीच काटायचा, पुन्हा धुणं सर्वान करायचं. उद्या अजून त्यांची ती आत्या आलती, त्यांचं अजून उद्याच्याला बोकड आहे, ह्यांना बोलवलंय. भाकरी करायला म्हणली. या आता कोणाला गेली तर बरी, नाही तर आपण जायला लागल. जाऊ बापडीच तिकडं. गुडाचा ही नौका खेळ चाललाय. काय होतंय गुडा ग? आणि आज सकाळपासून पुरी काय म्हणायला लागले त्या, आज चला अजून एकदा रेल्वेत बसाय. त्या दिवशी काय केलं, ती टनाटन उड्या मारते, त्यात एक बसवलं. घसरगुंडी करायला लागले. ते अजून बारकी नसते, ती उंच असतं. हसवल त्या काळ्या पट्ट्यावर पाय ठेवत जायला लागतं. तुम्हाला यायचं नाही जायला? कशा अशा वे बरं येतय की, सगळं माहित आहे. आता ती मोना झोपली, आणू झोपली, तुम्हालाच न्यायचं का तेवढं तिघांनी दुधाच्या गाडीवर? दूध घालाय गाडी जायचे माहित आहे त्यांना, दुधाच्या गाडीवर या म्हणते ती. चालत जायचं का? नको बाय ना, पोरगी माझी झोपली, आणू मोना नको. आणि त्यांना एकटीला ठेवायचं का इथं? आणि ती झोपेत उठून चालते ती का? होय, जत्रेला जायचं म्हणल्यावर चालते. ती मोना दुपारपासून झोप म्हणलं, झोपली नाही. आता झोप आली तिला. जेवण केलं का झोपली दिवस नावळायला. हाय वाटतं उद्याचा दिवस, अजून जावा उद्या. कुणाला विचारलं तुम्ही? उद्या 5 दिवस व्हायचे ते. 4 दिवस यात्रा होती आपल्या गावची. उद्या काय करा, उठा लवकर येरवाळी, आणि नंतर नाही करा आंघोळ करा, आणि लगेच मग पटाक दिवशी ती पाळणं जायचं, ती गाठ घ्या का पाळण्यावाल्याची, आणि तिथं पाळण्यात बसा. नाही ती बसवत. पप्पा नेत आहे का? पण नाही म्हणलं, मला म्हणलं नेत नाही, म्हणलं पैसे नाही तर पाळण्यात बसा. होय, बापू जागा आहे की, वाटलेच तर नाही तुम्ही. किती हा गावाय बघितलं का दीदी? आणि आम्ही वाटल्यास तर जायचं, नाही तर राहायचं. काय करायचं, लेकरं तर एक बोलू देत नाही ती. लगेच असं नव्हं तसं, तसं नव्हं असं, इकडून नाही इकडून पर्याय काढते ती.
पण पर्याय ही काढते ती. हिची काय म्हणते ती की एखादं माणूस संकटात गावलं गालं की लेकर वारकी असले पर्याय काढून देते. लय हुशार आहे ती लेकर. पप्पाला सारखी 3दा जाऊन माया लावते ती. पप्पा तुमचा पाय दुखतोय आणि दाबायचा पाय. होय तुम्हाला चांगली अटकल माहित झाली पप्पाची. मम्मी बी पाय चोळती मला बी नेते. थोडं पाय चोळलं का वे आणि लय चोळलं का मग चला चला म्हणते काय. सांगत पण नाही तर निघतो बी नाही बी म्हणत नाही आहे का नाही. अगं वारं कसलं छान सुटलंय. झोप किती भारी लागल इथं आता. 1 तास बसायला. 1 तास बसल्या मग पैसे काय राहत नाहीत. मग किती रुपये? 40 रुपये असतील. 2 रुपये असतात. 2 रुपये तर आपला पप्पा बसलाय तिथं ग. 3 रुपये असतात. मुलकाचा रेट आहे का त्या पाळण्यावाल्यांचा. 4 रुपयाला 5 रुपयाला. त्यांचा एवढा सीजन असतो जत्रत नाही बोलाय कमवायचा ही करायचा. अगं आपल्या गावाची जत्रा आहे. होय ग आपल्या गावची जत्रा हाय. आपण जायचं नसतं की. जायचं असं कार्यक्रम आहे तिथं बघत नाही कुठे झुकती लगी. इथल्या बाया शेजारच्या बघ बाया आधी तिला सगळं माहित आहे. मग तू मागाशी आवरलं असतं तर मी लावलं असतं की त्या बायांसंगच. आता तू तर म्हणली उरकून गेले गावात. आता संपलं कधी जायचं. पाळणं संपलं आता कधी जायचं वी. संपत नाही तर 10 वाजता. आता वाजले तर 9. लय तुमचा जीवाची कालमेल चालली ग दोघीच्या. आम्हाला बसू वाटतंय ग. बसा या खुर्चीत मी उठते इथनं. अगं तसला ते ब्रेक डान्स आला बी नाही तुमच्या गावात. आलता का नाही. इथं आला नाही. ब्रेक डान्सच्यात बरं असू द्या बसू द्या. नाही बसू द्या. आता पुढच्या वर्षी बसू आपण. ब्रेक डान्स यायचा आहे पुढच्या वर्षी सांगितलं त्या जत्रवाल्याने. आता एवढ्या वेळेस आता तुम्ही बसला की नाही उड्या मारायला. तुम्ही उड्या मारायच्या आत बसवलं होतं तुम्हाला त्या दिवशी. जीप गाडीत बसवलं होतं. बसवलं होतं का नाही. मग आता पुढच्या वर्षी ब्रेक डान्सात बसवायचं. नका ते तुमची गेला का तर ती पंक्चर होतं या. ए बाया मला काय डोकं माझं खाऊ नका. पप्पा तुम्ही बघून घ्या तुमचं. माझं ऐकायचं तर पप्पा मला त्याला 2 कुतकन बस म्हणते घरात. रात्री मला नेलं का होम मिनिस्टरला तुझ्या पप्पानं. अगं पप्पा म्हटलं आता पोरं झोपली ती आता कशाला जायला. हा म्हणजे पोरांसाठी काय ते. मग मला कशी म्हणते तुझं पप्पा ऐकतात ग. तुमचं ऐकतात तुम्ही नाही म्हणून मला नेलंच नाही. इकडे मला सांग काय कसरगुंडीत जायचं तुला. काय बाया नुसती मजा न कुडकुड व्हायची.